का ग बसली साक्षी मम्मी? काय नाही, स्वयंपाक झालाय, बसले थोडी. काय करू आता, स्वयंपाक झालाय. टेन्शन मध्ये दिसायला लागलीस. अगं बाई, टेन्शन मध्ये हाय. पप्पाला हे बघ, मी बाजारला जाऊ नको म्हणलं होतं, हा. तरी पण पप्पा बाजारला गेलेत. अगं बाजारला जायचं काही नाही, बाजार आणू दे, पण बाजारला गेलं ना तर मला एवढं टेन्शन येतं ना की ते कसे येतात, फुगडी खेळत येतात का व्यवस्थित येतात म्हणून. पण मला एक म्हणायचंय, समजा लोक अशी कमेंट करतात की बाई फालतू बडबड करती, नवऱ्याला आरीत धरती. पण मित्रांनो, बाई फालतू बडबड करीत नाही. कोणत्याच बाईला वाटत नाही की आपला नवरा दारू पिवा किंवा एखाद्या मुतारीत लुळत यावा, असं कुणालाच वाटत नाही. आपला जर परपंच चांगला चालला तर काय कोण्या बाईला वाईट वाटत नाही. बाई फालतू बडबड नाही करीत, बाई पण आपल्या फायद्यातच काहीतरी बोलती. पण पप्पाच्या आयडीवर अशा 2-3 कमेंट आल्या की फालतू बडबड करते, पण मी फालतू बडबड नाही करीत मित्रांनो. मला पण वाटतं की चांगलं चालावं. कोणत्या बाईला वाटत नाही की आपल्या घरामध्ये सगळं व्यवस्थित चालावं म्हणून. आता गेलेत, मी इकडं भाकरी करीत होते, जाऊ नको म्हणलं, मी पिशवी हातातली घेऊन फेकून दिली, तरी पण ते गेलंच बाजारला. मग माणसाला असं काळजी वाटत नाही का की आता कसं येतात कसं नाही म्हणून. मी ते टेन्शन मध्ये आलं ना तर तुम्हाला सांगते, एवढी बडबड 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 करतात ना, सगळी चाळीतली लोक जागी होतात. मग टेन्शन येत नाही का? जाऊ दे, नको करू, टेन्शन नको घेऊ. नाही घेत, पण वाटतं ग माणसाला. येते पप्पा, जाऊ दे. बघते ना वाटत आता.